तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट, तर मग या स्काय सूट्स अँड एन बँक्वेट हॉल येवला येथे उपलब्ध आहेत. AC आणि नॉन AC रूम्स, फ्री वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा, बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम, सर्वांसाठी एकच ठिकाण. स्काय सूट्स अँड एन बँक्वेट हॉल, दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. काय खाली डोकं वर पाय क्रिश महाजनचा करायचं काय खाली डोकं वर पाय ऑल इंडिया पॅंथर सेनेचा येस खाली डोकं वर पाय क्रिश महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ येवला येथे ऑल इंडिया पॅंथर तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने विंचूर चौफुली येथे गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना निवेदन देण्यात आले. जय भीम जय संविधान. मी ऑल इंडिया पॅंथर सेना नाशिक ग्रामीण अध्यक्ष. काल झालेल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांना संविधान चालतो पण संविधान लिहणारा चालत नाही, यांचे म्हणणं किती मनोवादी आहे काल त्यांनी त्यांच्या विचारातून दाखवून दिलेले आहे. आमची भगिनी माधवीताई जाधव त्यांना आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेतर्फे पाठिंबा देत आहे. जर तिच्या केसालाही धक्का लागला किंवा त्याच्यावर कोणता गुन्हा नोंद झाला आमच्या भगिनीवर, ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे. ऑल इंडिया पॅंथर सेनातर्फे आज येवल्यामध्ये घोषणा देऊन निषेधार्थ त्यांचा गिरीश महाजन मुर्दाबाद घोषणा देण्यात आली आणि सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस आपले भवारी साहेब यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. आम्ही येवला शहरात आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते, पॅंथरचे कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीत कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी येवल्याच्या जनतेकडून करण्यात येत आहे.